नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। बाबा धीरज सिंह हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारास फाशी द्या, सर्व धर्म संघातर्फे धुळ्यात काढण्यात आला मूक मोर्चा। धुळे येथील गुरुद्वाराचे धर्मगुरू बाबा धीरज सिंह हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारास फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि तपास वेगाने पूर्ण करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज धुळ्यात सर्व धर्म संघाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला। दरम्यान शहरातील राजवाडे संशोधन मंडळासमोरील कॅथलिक चर्चचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला। दरम्यान मारेकरास फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले। आजच्या या मूक मोर्चात शीख समाजासह हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नमस्कार, मी सर्व धर्म संघाचा सचिव राम जाधव। आम्ही आजच सर्व धर्म संघाचे पदाधिकारी आणि शीख पंथाचे सर्व कम्युनिटीचे उच्च पदस्थ लोक, मोठमोठे व्यापारी लोक, साधू संत यांच्या समवेत 500 लोकांचा एक मोर्चा, मूक मोर्चा घेऊन आलो होतो। तो सेंट अँथनी या स्कूलपासून तर क्युमाइन क्लबपर्यंत आणि तिथे बाकीचे सर्व 450पर्यंतचे लोक तिथे थांबवलेले आहेत आणि 50 लोक घेऊन आम्ही SP साहेबांसमोर आलेलो आहे। तिथे त्यांनी आमचं शिष्टमंडळ ऑफिसमध्ये घेतलं आणि त्यांना आम्ही एक निवेदन असं दिलं की बाबा धीरज सिंग जे धुळे गुरुद्वाराचे प्रमुख होते, महंत होते, संत होते, त्यांचा मागे जो काही खून झाला त्या खुनाची कसून चौकशी व्हावी आणि त्या मारेकऱ्याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे त्यांनासुद्धा हुडकून काढावं आणि त्या मारेकरीला फास्ट ट्रॅकवर केस चालवून त्याला तात्काळ फाशी देण्यात यावी असं निवेदन दिलं आणि माननीय SP साहेब दिवरे यांनीसुद्धा ते लगेच मान्य केलं आणि त्याच्यावर आमच्या या निवेदनावर तात्काळ त्यांनी लेखी स्वरूपात जे काही सूचना लिहायच्या होत्या त्या लिहून वरच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं। धन्यवाद।